महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचे ग्रामस्थांसह भर पावसात आंदोलन। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी बीड परळी मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। भर पावसात हे आंदोलन सुरू असून हा खून प्रकरणाच्या तपासाकरिता SIT नियुक्त करावी, त्या SIT मध्ये पंकज कुमावत यांचा समावेश करावा या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहे। जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी दिलेला आहे। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं नायब तहसीलदारांनी भेट दिली, परंतु ग्रामस्थांनी त्यांना मी निवेदन तुम्हाला देणार नाही, आम्हाला तुमच्याकडूनच याबाबतचा आदेश हवा आहे असा पवित्रा घेतला असल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी नाहोत। ते तात्पुरतं आम्ही आंदोलन स्थगित केलं आहे। SP सरांनी आता जे आश्वासन दिलं की आपण SIT स्थापन करू आणि आरोपींना तत्काळ अटक करू, यावर हे आंदोलन स्थगित केलं आहे। पण आरोपी जोपर्यंत गजाआड जात नाहीत तोपर्यंत मी समाधानकारक नाही आहे, कारण माझ्या पतीची खूप निर्गुणपणे ह्यांनी हत्या केलेली आहे। त्यासाठी मी समाधानकारक तर नाही आहे। आपल्या 3दा आश्वासन दिलं होतं नाही, मग तर आताच आश्वासन अलग आहे, त्यावेळेस अलग होतं। आता पूर्ण माझ्या सोबत महाराष्ट्र आहे। सगळं ज्या परिवार अत्याचार झालाय तो परिवार माझ्या सोबत आहे, पूर्ण महाराष्ट्र माझ्या सोबत आहे। माझ्या पतीला न्याय भेटेल आता ही मला आशेचा किरणच आहे। या आंदोलनावर मी समाधान नाही, पण जोपर्यंत गजाआड आरोपी होत नाहीत तोपर्यंत मी समाधानकारक कशी होऊ शकेल, कारण मी जीव धोक्यात टाकून माझ्या लेकरा बाळांचा न विचार करता ते जीवन कशाला ठेवायचंय म्हणून मी विषप्राशन केलं होतं। जोपर्यंत म्हणजे आरोपी गजाआड जात नाही त्यांना मी फाशीवर बघत नाही, म्हणजे अल्टिमेट नाही। मग तर उद्या SP सरांची भेट घेऊन SP सरांना सांगणार आहे 8 दिवसात आरोपी जर अटक झाली बरं आहे, नाही तर अजून आंदोलन होईल। थँक्यू। आंदोलनाच्या अगोदर जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये असं होतं की तात्काळ अटक करा आणि SIT स्थापन करा। तर SIT स्थापन झाली आणि त्या SIT स्थापन केलेल्या मध्ये जे काही कमी जास्त अधिकारी आहेत तर 2 अधिकारी हे कुटुंबाच्या मनावर द्यावे अशी कुटुंबाने विनंती केली। त्याप्रमाणे त्यांना लेखी स्वरूपामध्ये SP ऑफिसला येऊन ते कोण अधिकारी घ्यायचेत नवीन त्या संदर्भात त्यांनी सूचना दिल्या आणि आरोपी त्या माध्यमातून तपास माध्यमातून लवकरात लवकर कसे अटक होतील असं कुटुंबाला आणि जे प्रतिनिधी आहेत इथले त्या प्रतिनिधीला SP साहेबांनी आता सांगितलेलं आहे। ही मागणी जर मान्य नाही झाली तर पुन्हा टोकाचं देखील आंदोलन करत असल्याचे सांगितले नाही। हे जे आजचं आंदोलन होतं हे ज्ञानेश्वरीताईच्या न्यायाची सुरुवात आहे असं माझं मत आहे, कारण हे पहिलं पाऊल आहे ज्ञानेश्वरीताईनं टाकलेलं। ज्ञानेश्वरीताईच्या पाठीमागं गावकरी आम्ही सगळे आणि स्वतः ज्ञानेश्वरीताईनं मागच्या काही दिवसामध्ये एक आवाहन केलं होतं सगळ्यांना। त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी आदरणीय संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील हे इथं येऊन गेले होते। त्याच्यानंतर 2 दिवसानं SIT स्थापन झाली आणि जे पीडित कुटुंब आहे, ज्याला काहीतरी माणुसकी आहे, ज्याला काहीतरी समाजाचं देणं लागतंय, असे सगळे लोक या ज्ञानेश्वरीताईच्या पाठीमागं भक्कमपणे उभं आहेत आणि उभा जोपर्यंत आहेत की जोपर्यंत ज्ञानेश्वरीताईला न्याय मिळत नाही आणि हे सगळे आरोपी जेरबंद होत नाही तोपर्यंत हे सगळे आलेले लोक हे ज्ञानेश्वरीताईला भक्कमपणे साथ देतील। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी।